नमस्कार. गोमंतकमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. सर्व गोमंतकीयांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत अभिमानाची अशी बातमी आहे, ती म्हणजे नामवंत कादंबरीकार आणि प्रागतिक विचारांचे साहित्यकार म्हणून ज्यांची ओळख आहे असे दामोदर मावजो यांना 2021 या वर्षीचा सर्वात महत्त्वाचा असा पुरस्कार म्हणजे साहित्य क्षेत्राचा सर्वात मोठा पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. दामोदर मावजो हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे कोकणीतील दुसरे साहित्यकार आहेत. याच्या आधी 2006 साली रवींद्र केळेकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. मावजो हे कोकणातील प्रसिद्ध कथाकारही आहेत. त्यांचे वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांचं साहित्य प्रसिद्ध झालेलं आहे. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्यांची एक वेगळी आणि महत्त्वाची ओळख आहे. जवळजवळ 40 वर्ष त्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये आपली सेवा बजावलेली आहे. त्यांच्याबद्दल आपण थोडी महत्त्वाची आणि वैयक्तिक माहिती जाणून घेऊयात. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1944 साली झाला होता. जरी ते कोकणी साहित्यकार असले तरीसुद्धा त्यांचं प्राथमिक शिक्षण जे आहे ते मराठीतूनच झाले. त्यांच्या नेतृत्वामुळे त्यांना त्यांच्या कॉलेजमध्ये असताना NCC अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली होती आणि त्याचबरोबर त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल सलग 2 वर्ष म्हणजे 1965 आणि 1966 मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून पुरस्कारसुद्धा मिळाला होता. दामोदर मावजे हे सध्या त्यांच्या पत्नीसह गोव्यातील माजोर्डा या गावात राहतात. त्यांच्या पत्नीचं नाव शैला आहे आणि त्यांना 3 मुलीसुद्धा आहेत. ते एक साहित्यकार असल्यासोबतच एक उद्योगपतीसुद्धा आहेत, शिवाय एक सामाजिक कार्यकर्तेसुद्धा आहेत. आत्ता सध्या ते सरस्वती समाजाशी निगडीत आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांबद्दल मी थोडी माहिती तुम्हाला सांगते. 1983 मध्ये कार्मेलिन या कादंबरीसाठी त्यांना कोकणी साहित्य अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. तर कोकणी भाषा मंडळाचा त्यांनी 2दा पुरस्कार पटकावलेला आहे. गोवा कला अकादमीचा त्यांनी 2दा पुरस्कार मिळवलेला आहे. शिवाय जनगंगा पुरस्कारानं सुद्धा ते सन्मानित झालेले आहेत. गोवा प्रदेश संस्कृती पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे आणि याबरोबरच त्यांना विश्व कोकण केंद्र साहित्य पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांनी लिहिलेले लेख हे पत्रिका आणि विश्व माध्यमात नेहमीच प्रसिद्ध होत असतात. या पुरस्कारामुळे कुठेतरी संपूर्ण गोव्यामध्ये किंवा गोमंतकीयांमध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं असं म्हणायला अजिबातच हरकत नाही आहे. या पुरस्काराबरोबरच म्हणजे दामोदर मावजोंबरोबरच हा जो सर्वोच्च पुरस्कार आहे तो प्रसिद्ध आसामी कवी आणि साहित्यिक यांना देखील मिळालेला आहे. त्यांचं नाव आहे नीलमणी फुकन. हे आसामी काव्याच्या शैलीतील प्रतिकात्मक दामोदर मावजो यांच्याबरोबरच यावर्षीचा हा सर्वोच्च पुरस्कार आसामी कवी नीलमणी फुकन यांनासुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा दैनिक गोमंतक.